ताई, आज पहिल्या महिला विरोधी पक्षनेत्या म्हणून तुम्ही पदभार स्वीकारा, निवड होईल, सगळ्यात पहिली तुमची प्रतिक्रिया? प्रथम मी आमचे शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंना मानवंदना करून उद्धवजी आणि आदित्यांचे आभार मानते की प्रत्येक वेळेला म्हणजे मला वाटतं पहिल्या संपर्क प्रमुख म्हणून कोकणात 2005ला महिला संपर्क प्रमुख हे मला दिलं गेलं होतं. तो पण एक चॅलेंजिंग जॉब होता की तिथे महिला आघाडी वाढवून दाखवणं वगैरे. त्यानंतर बिनविरोध महापौर जे गेल्या वेळेला झालं 2019ला, तो पण एक इतिहास रचला गेला. त्यानंतर 19 ते 26 ह्यामध्ये महापौरच नाही, म्हणजे आत्ता जी महापौरांची तारीख येईल ती त्या दिवसापासून. त्यामुळे तो पण एक बघताना 100 वर्षांनी तो इतिहास वाटेल, तो एक रचला गेला. आणि पहिल्यांदाच अपोजिशन लीडर म्हणजेच विरोधी पक्ष नेता अशी रूढी परंपरा चालू होतं. उद्धवजींनी तेही बदलून दाखवलं की मोठ्या प्रमाणात आज आम्ही विरोधी पक्ष आहोत आणि ज्यांनी आयुष्यभर पक्षाबरोबर राहून प्रत्येक संकट समयी असं त्यांचं म्हणणं आहे. कारण मी आज पेपरमध्ये ढालीसारख्या लढले, ढाल बनून, ते आनंद आहे. दुसरा एक महत्त्वाचा विषय आहे विभागामध्ये बाजीप्रभू देशपांडे मार्गापासून सुरू होऊन जो रफीनगर नाल्यापर्यंत जाणारा जो मार्ग आहे त्याला शहीद टिपू सुलतान असं नामकरण करावं असं म्हटलं होतं. त्याच्यामध्ये टिपू तावडे आत्ताच्या महापौर आहेत, अनुमोदक होत्या, प्रस्ताव दिला होता मुंबई उपाध्यक्षांनी. बघा, मला ना खरंच त्याच्यावर आता ना राजकारण नको होतं, म्हणजे आम्हाला पक्षाला. कारण 13ला तुम्ही प्रस्ताव आणता भाजप म्हणून. तुमचे चॅटम जे आता मुंबईचे अध्यक्ष आहेत, साटम मुंबईचे अध्यक्ष आहेत, आणि तुमचे आत्ता ज्या महापौर आहेत माननीय त्या रितू तावडे यांनी तर ते ठराव मंजूर केला. आणि मग कशाला आमच्या पक्षाच्या याला हिंदू मुस्लिम रंग देत आहे? आमच्याकडे 1995ला मुस्लिम आमदार झाले, त्याच्यानंतर ते मंत्री झाले साबीरबाई शेख. आणि आमच्याकडे असे कार्यकर्ते आहेत, मग ते संभाजीनगरमध्ये असतील, ते परभणीमध्ये आहे, ते अमक्या खूप ठिकाणी जे हार्डकोअर भले मुस्लिम धर्मात आहेत पण ते आमचे शिवसैनिक आहेत. आत्ता जे परभणीवरनं जे नाटक चाललं आहे त्यांनी, म्हणजे मी सगळ्या यांनी माहिती घेतली, अख्खं शेतच्या शेत तरारलेलं शिवपुराणासाठी खोदून दिलं, त्यांना पाहिजे ते म्हणजे कार्यक्रम करायला दिला, तो त्याग नाही दिसत. आणि आमचाही विरोध आहे. कशाला? जे मुसलमान असतील, अगदी हिंदूसुद्धा जे देशाच्या मुळावर असतील, जे महाराष्ट्राच्या मुळावर असतील, जे ह्या मुंबईत किंवा नागरिक म्हणून ज्यांचं एक कर्तव्य असतं ते जर बजावत नसतील तर आमचा ह्याही गोष्टीला विरोध आहे. पण निव्वळ मुस्लिम म्हणून राजकारण करणं आणि त्या राज्यांमध्ये MIMच्या सोबत दोस्ती करायची, त्यांच्याबरोबर सगळे बसायचं, त्यांच्याबरोबर सत्तेला MIMला आलिंगन द्यायचं. तर आज देशामध्ये मुस्लिम जेवढे आहेत त्या सगळ्यांना मतदान देण्याचा अधिकार आहे. तो अधिकार संविधानाने दिलेला अधिकार आहे. आणि आपापमध्ये जे आपण तेढ निर्माण करतो, बऱ्याच ठिकाणी आज बघतोय की मुस्लिम मोठे डॉक्टर आहेत, त्यांच्याकडे जाऊन ट्रीटमेंट घेतो. म्हणजे खरं म्हणजे जाती धर्म वाद प्रांतवाद हा होता कामा नये. आणि कोण करायला प्रयत्न करत असेल तर सर्वांनी मिळून त्याला कडाडून विरोध केला पाहिजे त्या वृत्तीला. काल आज तुमच्या मतदारसंघातली एक बैठक आहे किरण देगावकर यांच्यासोबत. गेल्या अनेक वर्षांपासूनचा तो मंदिराचा प्रश्न आहे. 3 मंदिरं स्थलांतर केली, परंतु लक्ष्मीनारायण मंदिर आहे ते मंदिर स्थलांतर नाही झालेलं अजून. स्थानिकांचा विरोध आहे, नोटीस आले. तुम्ही देखील त्या नाही, आमचा बघा स्थानिकांचा विरोध पण नाही म्हणता येणार. स्थानिकांचं म्हणणं आहे जर आमचं मंदिर 100 वर्षाचं पटलावर आहे
त्याचा रेकॉर्ड आहे. तर त्या रेकॉर्डप्रमाणे तुम्ही आमची जागा सर्टिफाय करा बिल्डर आणि महानगरपालिकेने, आणि आम्हाला जमीन ते आकाश असं आमचा एरिया करून द्या. ते मंदिर तिथून नक्की शिफ्ट होणार, कारण आरेल आहे आपली 34ची आरेल आहे. आरेलप्रमाणे बिल्डरला ती रिकामी करून द्यावी लागते, त्याच्याशिवाय त्याचंही काम नाही होणार. पण आमच्या नागरिकांचं म्हणणं काय आहे की त्याला खोडा घालावा हा नाही आहे. त्यांचं तेच म्हणणं आहे, आमचंही तेच म्हणणं आहे. इतर मंदिरांचे पुरावे फारसे नसल्यामुळे त्यांना स्थापित करणं त्यांना सोपं गेलं. पण ह्या मंदिराचं सगळे पुरावे आहेत. मंदिर अस्तित्वात आजही आहे. तर मंदिराला जी काही त्यांची 500 फूट 1000 फूट जी जागा आहे त्या जागेवर लोकेट करावं, आणि पोडियम खाली ह्याच्या खाली असता कामा नये. अस्तित्व संपून जाईल पूर्ण मंदिराचं, हीच मागणी आहे. महानगरपालिकेने जागा जरी तुमची असली तरी तुमच्या तेवढ्याच तोडीने त्यांचा रेकॉर्ड आहे, त्या रेकॉर्डचा भान ठेवून बिल्डरला सांगून ती जी काही जागा असेल 500 1000 फूट ती त्यांना बांधून देव. जमीन तो आता त्यांचा जो संयोग होतो त्यांच्या आपल्या देवळाचा तो व्हायला पाहिजे, एवढीच आमची मागणी आहे. आम्हाला कुठेही आडमोठेपणा आमचं धोरण नाही. ताई, संदीप देशपांडेंनी आज एक पोस्ट केली आहे की जे अतिशहाणे आहेत त्यांचा बैल रिकामा, आणि त्यांचा जो अंगुली निर्देश आहे तो सामनातल्या रोखठोक सदरावरती आहे. खरं तर विरोधी पक्षांच्या कामगिरी संदर्भात रोखठोक सदरातून काही प्रश्न उपस्थित करण्यात आलेले होते. राज ठाकरेंवरती आक्षेप असण्याचं किंवा त्यांच्या कामाविषयी बोलण्याचं काही कोणाला कारण नाही, असा एकंदरीत मनसेचा सूर आहे. नाही, मुळामध्ये एखादा सामनाचा जेव्हा अग्रलेख येतो तो कोणाला एकाला असा उद्देशून नसतो. आणि संदीप ज्या भूमिका मांडतायत त्या भूमिकेशी राजसाहेब सहमत आहेत की नाही ते अजूनही कळलेलं नाही. त्यामुळे संदीपच्या भूमिकेला फारसं कोणी त्यांच्याच पक्षात अगदी सिरियसली घेत नाही आहेत. त्यामुळे आम्ही पण घेणार नाही. एकत्र आलो आहे, 2 भाऊ एकत्र आलेत, 2 पक्षाचे नेते एकत्र आलेत. त्या दोन्ही पक्षाच्या नेत्यांचा सन्मान राखून सांगेन, नक्कीच याच्यामध्ये मोठे दोघंही भाऊ म्हणून निर्णय घेतील. हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव.